हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज मला खूप साऱ्या केकच्या ऑर्डर होत्या आणि ज्या ऑर्डर ऑलरेडी बुक झाल्या होत्या, त्या मी रात्री 4 पर्यंत जागून फायनल करून ठेवल्या होत्या. आणि ही जी ऑर्डर आहे ती मला दिव्यावरून आली होती आणि कस्टमरला सकाळी 11 वाजता हा केक द्यायचा होता. कस्टमरला 2 इन 1 म्हणजेच ब्राईड टू बी आणि केलवन हे एकाच केकवरती पाहिजे होतं. सो कस्टमरच्या मनानुसार त्यांना जसं पाहिजे होतं तसं मी हा केक रेडी करायला घेतला. आणि मी असा केक पहिल्यांदाच बनवते, पण खूप मस्त झाला होता. खूप छान वाटत होता आणि हा चॉकलेट फ्लेवरमध्ये केक होता. आणि ही जी ऑर्डर आहे ती मला धर्मवीर नगरमधून आली होती. हा 1.5 केजीचा केक होता एंगेजमेंटचा. तर कस्टमरला जसं स्टँड पाहिजे होता, जसं फ्लॉवर्सचं डेकोरेशन पाहिजे होतं, तसं त्यांना जसं पाहिजे होतं तसं मी हा केक रेडी केला आणि हा केक पण खूप छान झाला होता. मस्त वाटत होता. सिंपल होता पण क्यूट वाटत होता. तर हा पण चॉकलेट फ्लेवरमध्ये केक होता. केक रेडी झाल्यानंतर मी केकचे छान-छान असे फोटोज आणि व्हिडिओज काढून घेतले. पुढे मला खूप साऱ्या केकच्या ऑर्डर्स होत्या, त्यामुळे मला त्या केकचे व्हिडिओ करता आले नाहीत. तर मी फोटो शेअर केले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. केकचे छान-छान फोटोज काढल्यानंतरला मी केक पॅक केला आणि कस्टमरचे खूप सारे फोन येत होते. त्यातला मी आणि माझी फ्रेंड्स म्हणजे सिद्धी आम्ही निघालो केक देण्यासाठी. तेवढ्यात मला माझा भाऊ भेटल्यानंतर तो बोलला, की "चला मी तुम्हाला सोडतो." मग त्याने आम्हाला त्या ॲड्रेसवरती सोडलं. ज्या हॉलवरती मी एंगेजमेंटचा केक घेऊन गेली होती, त्याच्या साईडच्याच हॉलवरती मला बेबी शॉवरसाठी पण केक द्यायचा होता. सो दोन्ही केक मी एकसाथच घेऊन गेली होती आणि जो बेबी शॉवरचा केक आहे, त्याचे फोटोज आणि व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकते. त्यानंतरला ह्या केकची ऑर्डर मला माझ्या भावाने दिली होती. हा हाफ केजीचा केक होता आणि चॉकलेट फ्लेवरमध्ये होता. त्यानंतरला हा केलवन केक मी सिद्धीची जी ताई आहे, तिचं केलवन करायचं होतं. त्यासाठी हा केलवन केक केला होता. त्यानंतर केलवन केकच्या अजून मला 2 ऑर्डर होत्या. त्याचे मला फोटोज वगैरे काढता आले नाहीत, कारण की अर्जंटमध्ये त्या ऑर्डर आल्या होत्या. सो असा होता माझा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला पण असे कस्टमाइज केक माझ्याकडून बनवून घ्यायचे असतील, तर नक्की मला DM करा किंवा कॉल करा. थँक फॉर वॉचिंग. बाय.